हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत असे स्नॅक्स करून दाखवणार आहे। घरच्याच साहित्यामधून होते आणि खूप सुंदर लागतात। मुलांना जर तुम्ही करून दिले ना तर मुलं नक्की आवडीने खातील, इतके सुंदर होतात। चला पटकन रेसिपीला इथे आता आपण सुरुवात करू। एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे आहे। आता मी 2 भांडे मुरमुरे घेतलेले आहे, म्हणजे मोठी तशी वाटी 2 घेतलेले आहे आणि आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे। पाण्यामध्ये टाकून आपल्याला पाण्याच्या आतमध्ये बुडवायचे आहे जास्त, आणि बुडवल्यानंतर लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि एका ताटावर टाकायचे आहे। आणि पूर्ण असेच मी मुरमुरे आता काढून घेणार आहे। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला। नंतर काय करायचं, एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आणि त्या पॉटमध्ये आपल्याला भिजवलेले मुरमुरे टाकायचे आहे आणि मिक्सरवर बारीक असं करून घ्यायचं आहे। थोडे जाडसर राहिले तरी चालेल। नंतर मग ते बारीक केलेले एका प्लेटमध्ये आपल्याला मुरमुरे काढून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये आपल्याला कुरकुरीत येण्यासाठी म्हणून कॉर्नफ्लॉवर इथे वापरलेला आहे। 2 चमचे तुम्ही कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। थोडंसं तिखट 1 चमचा किंवा तुम्ही कमी जास्त टाकू शकता। थोडीशी हळद, जिरं पावडर आणि धने पावडरसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। अजून चटपटीत जर तुम्हाला करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही मॅगी मसालासुद्धा टाकू शकता। आता मी थोडीशी तीळ टाकलेली आहे। सगळं साहित्य आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल तरच आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। बघा, अगदी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्याचा आपल्याला घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे। आता आपला गोळा तयार झालेला आहे आणि त्यामधला थोडासा गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे। आता याचे तुम्ही वेगवेगळे आकार करू शकता। मी रोलसारखे आकार केलेले आहे। तुम्ही वेगळे आकारसुद्धा त्याला देऊ शकता। गोल करायचं असेल तर चांगला प्रेस करून घ्यायचा आपल्याला। बघा, इतके सुंदर आपले छान रोल्स मी करून दाखवले आहे। आणि नंतर काय करायचं, तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम मिडियम आचेवर आपल्याला हे छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे। दोन्ही साईडने मस्त तळून घ्यायचे। जोपर्यंत त्याचा कलर छान चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे कुरकुरीत स्नॅक्स खूप सुंदर लागतात खायला। तुम्ही नक्की करून बघा। फक्त आपल्याकडे घरी मुरमुरे असतातच आणि असे कुरकुरे मुलांना खूप आवडतात। तुम्ही नक्की एक वेळा करून द्या आणि टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता। केव्हाही जरी मुलांनी करून मागितले तरी तुम्ही पटकन करून देऊ शकता। काही जास्त वेळसुद्धा लागत नाही। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत।